नमोदय जय भीम मित्रांनो। आणि आज राजेभाऊ भोसलेकडे यांच्या जयंती सोहळा त्या निमित्ताने आपल्याकडे नंदाताई भगत यांची भेट दिलेली आहे। जायबा शाळेमध्ये शिकवताना त्यांनी नवीन उपक्रमाच्या माध्यमातून आणि मुलांना शिकवण देताना बाबासाहेबांची शिकवण आणि तथागताची शिकवण त्यांनी मुलांना शिकवून आज मोठ्या पदावर गेलेले आहे आणि आज आपल्या चॅनलवर भेट दिलेली आहे। आपण ही वार्ता सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। मी प्राध्यापिका नंदामाणिक भगत आपल्या पुढे बोलत आहे। आज जागतिक बौद्ध परिषद महिला परिषदेच्या निमित्ताने इथे अनेक महिला उपस्थित झालेल्या आहेत। त्यामध्ये विशेषत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत राहिलेले वराळे साहेब होते, त्यांच्या स्नुषा ह्या सुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहेत। तसेच दिल्लीवरून थोरात मॅडम, विमलाताई थोरात मॅडम, राही भिडे आणि अनेक महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत। तर मला इथे महिलांना एवढंच सांगावंसं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला उपदेश दिला होता की प्रत्येक घरातील स्त्री जर सुशिक्षित असेल तर निश्चितच हा समाज वरच्या उंच पातळीवर पोहोचू शकतो। म्हणून स्त्रियांनी सुशिक्षित व्हावं आणि पूर्ण आपल्या घराला, कुटुंबाला नव्हे तर समाजाला आणि राष्ट्राला अधिकाधिक उन्नत बनवावे असं मी आपल्याला सांगू इच्छिते। आणि आत्ताच आपल्याला विमलताई थोरात मॅडमने जे ॲडवाइस केलं, उपदेश दिला तो अत्यंत मोलाचा होता। आणि स्त्रियांनी कसं राहायला पाहिजे, आपल्यावर अत्याचार होऊ नये याकरिता आपण काय करायला पाहिजे, संघटित कशा प्रकारे राहायला पाहिजे असं त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे। आणि आज भारतामध्ये स्त्रियांची काय स्थिती आहे, दुय्यम स्थिती आहे स्त्रियांची, तर आपण त्याकरिता कसं राहायला पाहिजे, संविधानाचा कशा प्रकारे प्रत्येक अनुच्छेदाचा आपण आपल्या परीने कसा उपयोग घ्यायला पाहिजे, हिंदू कुळमध्ये आपल्याकरिता केवळ अनुसूचित जातीकरिताच नव्हे तर ह्या भारतातील प्रत्येक धर्मातील, जातीतील आणि पंथातील स्त्रियांकरिता जो उपदेश दिलेला आहे आणि अनुच्छेद मांडलेला आहे, जे काही रिझर्वेशनमध्ये तरतुदी केलेल्या आहेत, त्या सर्वांची आठवण आपण ठेवून आपला मार्ग अनुक्रमण करायला पाहिजे। आणि आपण आपलं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने एक बौद्ध विवाह पद्धतीनुसार आपण जे विवाह करतो तर कुटुंबामध्ये भांडण तंटे होऊ नये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं। आणि आपण स्त्री, पती आणि पत्नीने मित्रत्वाच्या भावनेने जर आपण वागलो तर निश्चितच आपलं कुटुंब एक महान असं आदर्श कुटुंब बौद्ध जीवन पद्धतीचं जीवन जगू शकतो आणि निश्चितच आपण एक समाजापुढे आदर्श प्रस्तुत करू शकतो असं बाबासाहेबांनी आपल्याला सुचवलं आहे। तर त्यांचं अनुकरण करूया। आणि इथे जे उपस्थित सर्व महिला आहेत ज्यांनी अतिशय परिश्रम घेतलेला आहे, त्यामध्ये शिलाताई वाघधारे वगैरे आहेत आणि 8-10 दिवसापासून खूप म्हणजे घरोघरी जाऊन, विहारी विहारात जाऊन त्यांनी ह्या उपक्रमाबद्दल जी माहिती दिलेली आहे, तर असेच उपक्रम स्त्रियांबद्दलचे, महिलांबद्दलचे व्हावेत आणि अशीच उपस्थिती असायला पाहिजे। आणि हा ठेवा जो आहे, अनेक वक्त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन आपण आपल्या पुढील भावी पिढीला आपण द्यायला पाहिजे। आणि आपण तर येतोच, मला इथे सर्वात जास्त एजेड लोक म्हणजे यंगस्टर लोक दिसून नाही राहिलेले आहेत, ही एक खंत वाटते। कारण आपली पिढी पुढे जर बाबासाहेबांचा आदर्श जर ठेवायचा असेल तर यंगस्टर लोकांनी आणि तरुण पिढीने 8वी ते 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपापल्या मुलांना जर घेऊन आले तर निश्चितच हा भारत देश बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वर्तन करेल आणि निश्चितच आपली समाजाची प्रगती होईल। धन्यवाद। जय भीम। आज महिला जो कार्यक्रम घेण्यात आला आहे, या महिलाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी जो कार्यक्रमाच्या मध्ये एक नाटक तिथं सादर केलं आणि मॅडमनी लोकांना ते आवाहन केलं की महिलांनी शिकून करून एक मोठ्या पदावर जा आणि तुम्ही सुद्धा शाळेच्या माध्यमातून मुलांना चांगलं घडवलेलं आहे। आणि आज आमच्या कुटुंबात सुद्धा क्रांतिकारी जय भीम। जय भीम।